विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी नंतर म्हणजे 12वीची नुकतीच परीक्षा पार पडलेली आहे आणि 12वी नंतर विद्यार्थी वेगवेगळ्या शाखेमध्ये जाऊ इच्छितात. म्हणजे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना देशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायचं आहे. त्या संदर्भातलाच हा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर म्हणजे 12th नंतर उच्च शिक्षणासाठी जे विद्यार्थी अप्लाय करणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मी जे विद्यार्थी देशातील नामांकित विद्यापीठामध्ये म्हणजेच JNUमध्ये, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ किंवा दिल्ली विश्वविद्यालय म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी, SCU हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी असो किंवा BBAU बाबासाहेब भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी किंवा जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी असो, अशा ज्या नामांकित विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर मी प्रवीण भेमटे विद्यार्थी मित्र तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे की या विद्यापीठामध्ये तुम्ही कसा प्रवेश घेऊ शकता. तर बघा, CUET म्हणजेच कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट ही परीक्षा संबंधित विद्यापीठामध्ये जे मी आतापर्यंत तुम्हाला नाव सांगितले त्या विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी तुम्हाला द्यावी लागते. म्हणजे त्याचेच अर्ज आता सुरू झालेले आहेत. जे तुमचा निकाल लागण्याच्या अगोदर म्हणजे आता 12वीचा निकाल लागायचा आहे त्याच्यापूर्वीच तुम्हाला तो फॉर्म भरावा लागतो. आणि याची डेट काय आहे, ते कधीपासून सुरू झाली आहे आणि कधीपर्यंत आहे ते बघू. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की CUET म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. बघा, जेव्हा आपण BAला BComला म्हणजे किंवा विज्ञान शाखेला याच्यानंतर तुम्हाला BScला वगैरे जायचं असेल तर पारंपरिक जे विद्यापीठ आहे म्हणजे नागपूर विद्यापीठ असो किंवा महाराष्ट्रातले कुठलेही विद्यापीठ असो त्याच्यामध्ये कुठलीही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत नाही, तुम्हाला सहज प्रवेश मिळतो. पण हे देशातले नामांकित विद्यापीठ असल्यामुळं तुम्हाला जर त्या विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तुम्हाला त्या विद्यापीठामध्ये जर शिकायचं आहे तर तुम्हाला कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो. तर त्याचे अर्ज सुरू झाले आहे आणि तो फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा. आधी फॉर्म भरण्याची प्रक्रिया करायची आहे, त्याची डेट आलेली आहे. तर ते बघूयात की ते डेट काय आहे पुढे. चला पुढे जाऊयात. मग मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला मी आत्ताच सांगितलं JNU सारखं जे देशातलं नामांकित विद्यापीठ आहेत ज्याच्यातून अनेक स्कॉलर आले येत्या मागील 5 वर्षामध्ये त्या विद्यापीठामधून ज्यांनी अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतली किंवा मास्टर्स केलं त्यांना ते नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं किंवा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. अशा मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर त्याकरिता ही तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. तर ती असतं कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, त्याला शॉर्टमध्ये म्हणतात CUET. हे UG करिता असते म्हणजे तुम्हाला म्हणजे ग्रॅज्युएशनचं जे घ्यायचं आहे तुम्हाला शिक्षण त्यासाठी असते 2025. तर इम्पॉर्टंट त्याची डेट आलेली आहे. बघा, अप्लिकेशन भरणं सुरू झालेलं आहे, स्टार्ट झालेलं आहे. आणि अप्लिकेशन स्टार्ट कधीपासून झालं आहे हा लेट व्हिडिओ आला तर ते बघा 1 मार्चपासून अप्लिकेशन सुरू झालेले आहेत परंतु अद्याप डेट गेलेली नाही आहे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा. आणि त्याची लास्ट डेट कधी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करण्याची, तर तुम्हाला 22 मार्च 2025 ही लास्ट डेट असणार आहे. आणि एक्झाम म्हणजे परीक्षा कधी होणार आहे, एंट्रन्स एक्झाम कधी होणार आहे, तर हा जे पॉसिबिलिटी आहे त्याचा टाइम दिला आहे 8 मे ते 1 जून दरम्यान काय होईल त्याची परीक्षा वेगवेगळ्या दिवशी पार पडेल. म्हणजेच अप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे भरणं म्हणजे अर्ज करणं सुरू झालेलं आहे आणि लास्ट डेट काय आहे 22 मार्च आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, परत पुढे जाऊयात की सर मग या JNU विद्यापीठामध्ये किंवा BHU मध्ये किंवा आपला हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी असो, जामिया मिलिया इस्लामिया असो किंवा BBAU असो, अशा विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर मग फॉर्म कसा भरायचा, कुठल्या वेबसाईटवर भरायचा, तर रजिस्ट्रेशन लिंक किंवा वेबसाईट ही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन या संबंधित वेबसाईटवर मिळेल. बघा, ही तुम्हाला वेबसाईट दिसत असेल www.CUET.NTA.nic.in अशी तुम्हाला वेबसाईट दिसेल. आणि हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे एक्झाम घेत असते म्हणून तुम्ही हे एकदा वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल ते बघून घ्या. परत हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला संबंधित फॉर्म भरताना लिंक या फॉर्म भरण्याची जे रजिस्ट्रेशन लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. मी परत एकदा सांगतो, ज्यांना
पारंपरिक युनिव्हर्सिटीमधून म्हणजे जे आतापर्यंत शिकत आलो त्या युनिव्हर्सिटीमध्ये न शिकता तुम्हाला ज्यांना JNUमध्ये जायचं आहे, BHUमध्ये जायचं आहे किंवा हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये जायचा किंवा जामिया इस्लामियामध्ये जायचा किंवा बाबासाहेब भीमराव आंबेडकर लखनौ विद्यापीठामध्ये जे देशातील नामांकित विद्यापीठे आहेत याच्यामधून तुम्हाला करिअर करायचं असेल, या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर त्याचे अर्ज भरणं सुरू झाले आहे, कारण त्यासाठी तुम्हाला कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. तर हे अशी इन्फॉर्मेशन होती. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी आधी फॉर्म फिलअप करून घ्या, फॉर्म किमान भरून घ्या, त्यानंतर एक्झामचा विचार करा आणि त्याच्यावर या वेबसाईटवर तुम्हाला सिलेबस मिळेल, सगळं मिळेल. तशा तुम्ही कमेंट करा. त्याच्यानंतरचे जे व्हिडिओ काय तुमच्या कमेंट असतील, काही प्रश्न असतील तर त्यावर मी व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे, पुढे जाऊ. तर हीच एक अपडेट होती. JNU, DU, SCU, BBU, BBAU आणि जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठामध्ये तुम्हाला आणि अदरही विद्यापीठे, भरपूर विद्यापीठे असतील, जवळपास 50 विद्यापीठाच्या घरात विद्यापीठे आहेत देश पातळीवरील नामांकित. मी काही फक्त विद्यापीठाच्या याच्यामध्ये नावं दिलेले आहेत. तर याचा फॉर्म भरून घ्या आणि डेट मी तुम्हाला पूर्वीच सांगितले आहे. माझं चॅनल विद्यार्थी मित्र या नावाने हे चॅनल आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त ज्यांनी आता 12वीची एक्झाम दिली आहे त्या पालकांना किंवा पाल्यांना शेअर करा आणि चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील. ते शिक्षणासंबंधितच राहील, तुमचे जीवन बदलवणारे राहील. तर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.